गुप्तहेर तुम्ही? हे काय आहे? हे काय म्हणजे मी तुम्हाला म्हणतोच ना गुप्तहेर. गुप्तहेर? हा. तुम्हाला कसं कळलं? अहो कमाल आहे, असं काय करताय? तुम्हीच मला विचारलं ना करू का तुमच्यासाठी गुप्तहेरगिरी म्हणून. हो पण तेव्हा तर तोऱ्यात म्हणाला होता. नाही नाही असं काही करू नका. मी काय म्हणतो याने काय फरक पडतो? शेवटी तुम्हाला जे हवं तेच तुम्ही करता ना. हा तुम्ही जातच होतात ना त्यांच्याकडे. कोणाकडे? त्यांच्याकडे जातच होतात ना, त्यांच्या घरी जात होतात. ते म्हणजे कोण? ते आनंददादा असं नाव आहे त्यांचं. तेच ते. तेच ते नाही, आनंददादा. भावना पोहोचल्या ना मग झालं तर. सांगा आता काय खबर? हे असं स्पष्ट बोललेलं आवडतं मला. आता मुद्दामून खूप वेळ लावाल ना. पेशन्स चेक कराल माझा. सांगते, एक खबर आहे. सांगा कुठली खबर? आनंददादांना हं. जॉबची एक नवी अपॉर्च्युनिटी आली आहे. काय? येस मॅडम. मी कोण आहे ओळखता ना? ऑफकोर्स मॅम. बसा. काही हवंय का मॅडम? शट अप. मला इथे कोणीही काहीही विचारायचं नाही. मी इथे काहीही करू शकते, कोणतीही फाईल बघू शकते. मी जे सांगते ते करायचं. आनंदला दुसरीकडे जॉब मिळतोय? हा काहीतरी माने म्हणून कोणीतरी आहेत. कॉपर इंडस्ट्रीज. लगेच जॉईन व्हायला सांगितलंय त्यांना. सॅलरी तर उत्तम ऑफर केली आहे. युजलेस माणसं आहेत. युजलेस वगैरे नाही हा, खूप युजफुल आहेत ते, म्हणूनच असा लगेच जॉब मिळाला त्यांना. नाहीतर तुमच्या कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये काय गोष्टी पसरायला वेळ लागतो का? तरी सुद्धा आनंददारांना त्यांनी जॉब ऑफर केलाय. मी आनंद युजलेस आहे असं नाही म्हणालो, माने युजलेस आहे असं म्हणालो. का बरं? रायवल आहे आमचा. या आधी सुद्धा त्यांनी बऱ्याच वेळा प्रयत्न केला आनंदला स्वतःकडे घेण्याचा. यश नाही आलं. पण आता काय, टपूनच बसला तर आनंदला स्वतःकडे ओढण्यात. आता मैदान मोकळं आहे आणि आता आनंद नाही म्हणेल असा प्रश्नच नाही काही. तरी मी काय म्हणते, आता माझ्यावर असे तुम्ही विसंबून राहू नका. बघा एकदा स्वतःच स्वतः कन्फर्म करून घ्या बाबा. सोडतो की काय मी? हा समर राजवाडे बोलतोय. बोला सर, काय सेवा करू आपली? तुम्ही आनंदला जॉब देण्यासाठी अप्रोच झालात असं मला कळलं, खरं आहे का? आनंद तुमच्या ऑफिस मध्ये काम करत नाही ना. कोणी सांगितलं तुम्हाला? एव्हरीबॉडी नोज. सगळं खोट आहे. खबरदार जर त्याला परत फोन केलात आणि जॉब ऑफर केलात त्या. राजवाडे सर, पर्सनली घेऊ नका. आनंद बोलला, मी विचार करून सांगतो. नाही तुम्ही त्यांचं सोडा. मी काय सांगतो ना ते ऐका. यापुढे आनंदला परत कधीही फोन करायचा नाही, कळलं? काय हॉरिबल माणसं. डायरेक्ट आनंदला जॉब त्यांनी दिला. तुम्हाला पुरावा मिळाला ना, म्हणजे माहिती मिळाली आहे. तर एक सांगू का, म्हणजे बघा तुम्हाला पटलं तर बघा. आता जे काय असेल ना ते पटकन बोला. आधीच काही काम धड होत नाही म्हणून डोकं फिरलंय माझं. ओके, एखाद्या माणसाला जर आपण सॅलरी देत राहिलो तर त्याला आपण ऑफिसमधून काढून टाकले असं होत नाही. आणि त्याने जर आपल्याला लिखित राजीनामा दिलेला नसेल तर तो ऑफिस सोडून गेलाय असंही होत नाही. म्हणजे बघा, मी सांगायचं काम केलं. पटलं तर बघा. पण त्यांनी राजीनामा लिहून दिला तर? आजचं मरण तर उद्यावर जाईल ना. आज तर सॉल्व्ह होईल ना. तुम्ही गुप्तहेर व्हा किंवा पोलीस भरती कधी होते ना याकडे लक्ष ठेवा. काय हुशार आहात तुम्ही. काय डोकं चालतं तुमचं. काय आयडिया दिलीत तुम्ही. वा. एक मिनिट कुठे चाललाय? आलो. गाडीचा हप्ता नेसेसरी. केतकीची डान्स क्लासची फी भरायची नेसेसरी. ऐक ना आनंद, मुलांची शाळेची पिकनिक आहे बरं का. यावेळी नाही गेले दोघं तर नाही चालणार का? ए नाही, मी नाही असं सांगू शकत त्यांना.
पिकनिकला जायचं म्हणून महिनाभर छान वागतायत शहाण्यासारखे. आता त्यांच्याबरोबर चीटिंग केल्यासारखं होईल. त्यांचं मन मोडेल. नाही प्लीज प्लीज नेसेसरी. हां नेसेसरी. ऐक ना, शार्दूलचा वाढदिवस येतोय. ठीक आहे मी समजावून सांगते त्याला की यावेळी थोडा छोटा बर्थडे करूया. ऐकेल तो, शहाणा मुलगा आहे. कधी कधी असं थोडक्यात सेलिब्रेशन करावं लागतं. इट्स ओके, तो ऐकेल. समजूत काढते मी त्याची. पण तुला काय वाटतं, या महिन्याचा पगार होईल का तुझा? मला नाही वाटत या महिन्यात पगार होईल. सगळं सेव्हिंग्सवर भागवायला लागणार आहे. दुष्काळात 13वा महिना म्हणतात ना, तो हाच. ठीक आहे रे, लगेच असं डिप्रेस नकोस. इतके वर्ष चांगलं चाललंय ना, होतं असं वर खाली, ओढाताण होतेच ना. ठीक आहे, स्ट्रेस नको घेऊस तू. बाकी ते जे घराचं आहे ते आता होल्डवर. हा हो होल्डवर. त्यांचा कॉल आला की त्यांना सांग की आत्ता सध्या नाही आम्ही घेऊ शकत, प्रॉब्लेम आहे. असं कसं निकिता? आपण मुलांना प्रॉमिस केलंय दोघांना सेपरेट बेडरूम देऊ म्हणून. आणि आता मोठी होत आहेत आपली मुलं. नाही म्हणतोय का आपण त्यांना घेणार आहोत, पण जरा 1-2 वर्ष डिले होत आहे. इट्स ओके. सगळं काही आयतं नाही द्यायचं मुलांच्या हातात. त्यांनाही कळू दे की आयुष्यात कष्ट घ्यावे लागतात. समजूतदार आहेत मुलं, ऐकतील. तू टेन्शन नको घेऊ, आपण करू मॅनेज. टेन्शन नाही ग, पण मुलांचे पडलेले चेहरे पाहिले की झोप नाही लागत मला रात्री. आणि आपण त्यांचे लाड नाही करणार तर दुसरं कोण करणार आहे? आणि आपण जन्माला घातलंय ते त्यांनी कष्ट करावेत म्हणून नाही, त्यांचं आयुष्य सुखकर व्हावं म्हणून आपण करतोय ना हे सगळं. सगळ्याचा टायमिंगच चुकलंय यार. हे कसं काय झालं? आता काय झालं? माझी सॅलरी क्रेडिट झाली अकाउंटमध्ये. बरं आहेस ना? बघू. अरे हो रे, स्वानंदी. हे 100% स्वानंदीचंच काम आहे. प्रॉब्लेम सॉल्व्हर. सगळं नेसेसरी आता. कुठे? तुम्ही सांगितलं ना आता आनंदचा पगार ट्रान्सफर करून आलो. काय लॉजिक दिलं तुम्ही? अहो म्हणजे तुम्ही करूनही टाकलात. मला नव्हतं वाटलं तुम्ही कराल असं. अहो तुमचं म्हणणं मला लॉजिकली पटलं म्हणून मी केलं. आणि आनंदनी घरात जी चूक केली ना ती. गुन्हा केलाय वरून चूक केलीये वर आला. आता तुम्ही शब्दांचा केस पाडू नका. आनंदनी घरात जी चूक केली ती आणि त्यांनी ऑफिसमध्ये जे काम केलं ते, या 2 गोष्टी मिक्सअप करण्याची गरज नाही. मला हेही कळतंय की आज ऑफिसमध्ये आनंद शिवाय पर्याय नाही, त्यामुळे त्यांनी दुसरीकडे कुठेही जॉब करू नये, इथेच राहावं असं मला वाटतं.